मॉर्निंग एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही? हो सो आनंदातच असणार. तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिस्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो आता दिवसाची सुरुवात झालेली आहे आमची. तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर म्हटलं चला की राजा अजून झोपलेला आहे, तर म्हटलं चला बाहेर जाऊ, एक दोन कामं देखील आहे बाहेर आणि मस्त थोडे रोजेस वगैरे काहीतरी घेऊन येऊ. त्याला मस्त सकाळी उठलं की लगेच त्याला रोजेस वगैरे देऊ, असं काहीतरी माझं प्लॅन चाललेलं आहे. तर म्हटलं चला बाहेर जाऊन येऊन त्याआधी म्हटलं की व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात. दिवसाची सुरुवात झाली तर व्हिडिओला देखील सुरुवात करूया. तर चला मग तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस मस्त जाऊ देत, आनंदात जाऊ देत येणारं प्रत्येक दिवस. तर चला मी आता माझा व्हिडिओ कंटिन्यू पुढे चालूच ठेवते आणि तुम्ही पुढे पाहत राहा की व्हिडिओमध्ये आम्ही आज काय काय मजा करतो, ते ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं करतो ते. तर कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहत राहा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करून द्या. आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर चला स्टे ट्यून. आता मी इथे बाहेर जाऊन आहे बघा, मिस्टी मॅडम इथे असं अंगावर घेऊन छान असं ब्लँकेट वगैरे घेऊन TV पाहणं चाललेलं आहे आणि मागे राजू देखील झोपलेला आहे अजून. सो चला मी येते जाऊन बाहेर. व्हाईट हां मी बाहेर मार्केटमध्ये जाऊन आले आणि आणलेली आहे कोथिंबीर. मस्त अशी हिरवी हिरवी छान कोथिंबीर आहे आणि मोठी गड्डी आलेली आहे मस्त. आणि त्यानंतर आणलंय इडलीचं पीठ. म्हटलं आज मस्त आज ब्रंच इडली चटणी आणि जर जमलं तर सांबर करेल. तर असा आमचा आजचा प्लॅन आहे सकाळी. आणि मग संध्याकाळी काय बाहेर जाणं होणारच आहे, जर मग तेव्हा काहीतरी मस्त स्पेशल असणारच आहे मेनू. तर म्हटलं आज सिम्पल बनवावं इडली आणि चटणी आणि जर जमलं तर सांबार. तर असा माझा मेनू आहे. मी बाहेर जायचं रिझन तर हे होतं, आपल्याला असे छोटेसे फ्लावर निघत. तर आता अजून उठलेला आहे आणि थोड्या आधी फ्लावर देईल. तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना तो घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता. हैप्पी एनिवर्सरी. हैप्पी एनिवर्सरी. थैंक यू. सरप्राइज था. ओके, मतलब इसीलिए मैं कैमरा सेट कर रही थी. ओके, आई गॉट इट नाउ. येस, म्हणजे मी अशीच कॅमेरा सेट करत होते आणि मग तो म्हणतो तू कशा कॅमेरा सेट करते. म्हटलं आपली अॅनिव्हर्सरी, आपण दोघं जण बोलू ना त्यांच्यासोबत काहीतरी, म्हणजे असं सांगू की 9 वर्ष झाले वगैरे. त्याला हे माहित नव्हतं की मी माझा रोजेस घेऊन येणार आहे आणि मस्त मिष्टू आणि मी देणार आहे डॅडूला रोजेस. हो की नाही. आम्हाला काय की दोघांना असं बुके एवढं आवडत नाही, कारण आणतो आपण तो बुके, मग तो 2-3 दिवस घरात राहतो आणि मग तो सुकलं फुलं की फेकला जातो. असं करते म्हणून बुके नाही आणत ना. म्हटलं की चला 2 फ्लॉवर्स आणावे, एक माझं आणि एक मिष्टूचं. नॉटंकी. थँक्यू प्रिन्सेस. लव्ह यू. सो असे मी सकाळीच मी जेव्हा तुम्हाला म्हटलं की मी इडली आणि ते आणायला चालले, तेव्हा मी असे छान असे छान असे 2 फ्लॉवर्स घेऊन आले होते आणि म्हटलं चला की काहीतरी असं स्पेशल फील करूया म्हणून मस्त असे फ्लॉवर्स दिले 2 आणि बाकीचं सेलिब्रेशन तर असं चालूच राहणार आहे. Oh yes. ते का तुझं? तर आता आमच्या लग्नाला आज
एक सेकंड डॅडू सगळ्यात मोठा टमो आहे डॅडूला हो मम्मा मीडियम आहे टमो मम्मा मीडियम आहे म्हणजे मी स्मॉल आहे माहित तुला हो मम्मा मीडियम आहे मम्मा लार्ज आहे डॅडू मीडियम आहे आणि मिस्टी स्मॉल आहे एज चाललंय ना बाळा आपलं एज नाही एज जाड नाही आहे एवढ्या तर आज आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत आमच्या संसाराला हो की नाही आणि अजून खूप 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 वर्ष जायची आहेत असं काठी टिकट म्हातारा होत आम्हाला एकामेकांना सहन करायचं आहे हो असंच म्हातारा जाणार आम्ही परत एकदा व्हिडिओ बनवू येस म्हणजे आपण तर व्हिडिओ बनवतच राहणार ब्लॉगिंग तर चालूच राहणार आहे सो मग तुम्ही बघत राहा की आजचं सेलिब्रेशन काय असणार आहे म्हणजे आमचं असं सिम्पल आहे एवढं काही नाही असं ठरलेला प्लॅन असा म्हणजे ऍक्च्युली आमचा हम्पीला जायचा प्लॅन होता मागेच म्हणजे अॅनिव्हर्सरीच्या दिवशी नाही पण त्याच्या आधीच पण आम्ही मस्त हॉटेल वगैरे बुकिंग केलं आणि त्यानंतर मिस्टीच्या एक्झामची डेट आली त्यामुळे आम्हाला तो प्लॅन कॅन्सल करावा लागला म्हटलं आता नंतर बघू जेव्हा होईल तेव्हा मग आजचं असतं काय की मस्त संध्याकाळी बाहेर जायचं देवाचं दर्शन वगैरे घ्यायचं त्यानंतर डिनरला जायचं आणि असा आमचा प्लॅन असणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि बाहेरचा तर असं पण क्रिसमस वीक असतं त्याच्यामुळे बाहेर खूप गर्दी असते आता न्यू इयर ट्रॅफिक असते न्यू इयर क्रिसमस आणि रश असते सगळीकडे रश असते सगळं खूप काही कॉस्टली असतं अननेसेसरी त्याच्यामुळे म्हटलं की नंतर काहीतरी जाऊया तर वन्स अगेन हॅपी अॅनिव्हर्सरी थँक्यू हॅलो एव्हरीवन तर आता अशी मी रेडी झालेली आहे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी हाय तर तू दिसत नाही इकडे हाय कर ना आणि मी स्केटबोर्ड अशी आणि इकडे हाय कर तर आता मी अशी रेडी झालेली आहे आणि स्केटबोर्डची प्रॅक्टिस करत आणि हो मिष्टू स्केटबोर्डची प्रॅक्टिस करते आणि मिष्टू देखील अशी रेडी झालेली आहे तर हो आता आम्ही जाणार आहोत दगडूशेठला आधी दर्शन घेऊ देवाचं आणि मग त्यानंतर जाणार आहोत डिनर साठी तर असा आमचा आजचा प्लॅन असणार आहे आणि मी तिथे काय खाणार आहे सांगू का गरम मार्शमेलोज हो मिष्टी गरम मार्शमेलोज खाणार आहे तिथे एकदम कडू तर आम्ही आता रेडी झालेलो आहे दुपारी मस्त निवांत आराम केलेला आहे जेवण करून आता तर विशेष आम्ही काहीच केलेलं नाही निवांत सुट्ट्या चालल्या आहेत तर ते आम्ही एन्जॉय करतो आहोत आणि आता मस्त दर्शनाला जाऊ देवाच्या आणि त्यानंतर जेवण करायला जाणार आहोत तुम्हाला दाखवते की राजू आज कसं दिसतोय राजूने देखील आम्ही काल जे सेंट्रल मधून जे ड्रेस घेतले त्यातलं एक शर्ट वगैरे घातलेलं आहे म्हणजे हे मी अॅनिव्हर्सरीला गिफ्ट केलेलं आहे ते राजूने आज शर्ट वगैरे घातलेलं आहे तर तुम्हाला दाखवते त्याच्या मिनिटामध्ये हा या साहेब तर साहेबांची अशी एंट्री झालेली आहे आणि हे बघा अशा आज मस्त दिसत आहेत तर कमेंट करून सांगा की कसे वाटत आहेत आमचे साहेब आज आणि शर्टची चॉईस देखील माझी आहे सगळीच चॉईस म्हणजे मी स्वतः तिचीच चॉईस थँक्यू तर मिष्टीने आम्हाला मस्त असे छान फ्लॉवर्स दिलेले आहेत थँक्यू बच्चा मिष्टी देखील छान रेडी झालेली आहे आणि आम्ही आता चाललो सेलिब्रेशन करायला हो सेलिब्रेशन म्हणजे आपलं साधं साधं जेवण करणार मंदिरात जाणार बस तेवढंच आणि मी तर गरम मार्शमेलो खाणार आहे सो चला मग कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पुढे पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आणि खाली कमेंट बॉक्स आहे त्याच्यात सांगा की कोणाला कोणाचा ड्रेस आवडला जास्त आमच्या तिघांपैकी तुम्हाला कुणाचा ड्रेस आवडला ते कमेंट करून सांगा आपण एकदा मागे येऊन दाखवू सगळ्यांना की हो सो असं आज आम्ही दिसतोय तिघजण येस तर कुणाचा ड्रेस छान दिसतोय तुम्ही सांगा हो तू दिसत नाहीये बाळा दाखवायचं का तुला हा तर मिष्टूने अशी पोज दिलेली आहे स्पायडरमॅन येस तर असे कॉलवर कॉल चालू आहेत ते देखील बोलणं चाललंय आणि आता आम्ही निघणार आहोत तर इथे आम्ही आमच्या श्रद्धास्थानी आलेलो आहोत दत्त मंदिरामध्ये तर इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही जाणार आहोत दगडूशेठला आणि तिथे देखील दर्शन घेणार आहोत
तर हे बघा सुंदर असं हे मंदिर आहे, खूप शांतता असते इथे आणि मनाला भावून जातं इथलं जे प्रसन्न वातावरण आहे ते. त्यामुळे आम्ही नेहमी इथे येत असतो आणि कुठलंही आमच्यासाठी महत्त्वाचं कार्य असो किंवा चांगला दिवस असो तेव्हा नक्कीच आम्ही इथे येतो. तर बघा छान असा परिसर आहे मंदिराच्या भोवती देखील. तुला काय घ्यायचंय? पिगी बँक. त्याच्यामध्ये आपण असं जेवण वगैरे घेऊ शकतो की फक्त शो साठीच आहे? तर आमचं गणपती बाप्पाचं देखील दर्शन झालेलं आहे आणि जरा वेळ होता त्यामुळे म्हटलं चला कुंभारवाड्यामध्ये जाऊन चक्कर मारूया. तर आम्ही इथे आलेलो आहोत. ही चूल आहे. पीठ यायचं त्याच्यामध्ये. तर आम्ही दर्शन वगैरे घेऊन आता आले आहोत बार्बिक्यू नेशनला. कुठे आलो विषय आपण? बार्बिक्यू नेशन हे बघा. आणि अजून आम्हाला थोडा वेळ असल्यामुळे आम्ही इथे बसलेलो आहोत वेटिंग. हो सुपरमॅन. कसं वाटतंय बार्बिक्यू नेशनला येईल? काय खाऊ काय नाही, आता टेबलवर गेल्यावर तर अजूनच मजा येईल. नॉनव्हेज इथलं मस्त असतं त्यामुळं म्हणजे मी तर व्हेजिटेरियन आहे पण राजूला इथलं नॉनव्हेज खूप आवडतं. वेगवेगळे प्रॉन्स वगैरे काय काय प्रकार खायला भेटतात त्यामुळे राजूची तर मजा आहे. आणि व्हेज पण छानच असतं इथले वेगवेगळे प्रकार असतात त्यामुळे माझी देखील इथे मजा आहे. आणि मिष्टीला फक्त बाहेर यायचं असतं जेवायला, बाकी मग तुम्ही कुठेही घेऊन जा असं असतं. हो की नाही गं? हे तू इथं बोलून घे नाही होईल ना टाईम. मिस्टर किती वेळची घाई झाली की कधी टाईम होईल कधी ती जाईल असं चाललंय हो ना. तोपर्यंत काहीतरी खेळ तू. आपण फोटो काढू. फोटो चला तोपर्यंत आम्ही फोटो क्लिक करतो. प्रॉन्स अँड फिश. काय मग मस्त. आम्ही आलेलो आहोत बार्बिक्यूला आणि जेवण स्टार्ट झालेलं आहे. इथं आलेलं आहे सगळं. पाणीपुरी मी खाणार नव्हते कारण बाकी एवढं सगळं आहे काय काय वेगळं प्रत्येक खाऊयात. पण किती जरी भारी मेनू असला ना पण त्यापुढे पाणीपुरी चॅलेंज नाही. पाणीपुरीला खातेच पाणीपुरी तरी पण मम्माची फेवरेट डिश आहे पाणीपुरी. आता जर असं तृप्त झाल्यासारखं वाटतंय. तर जेवण माझं असं फुल झालेलं आहे पोट भरून. आणि त्यानंतर आता मी घेते आहे डेझर्ट. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे डेझर्ट होते. पेस्ट्री केक्स होते, आईस्क्रीम्स होत्या, गुलाबजाम होते, त्यानंतर अजून हलवा होता, भरपूर गोष्टी होत्या. तर इथे आलं म्हणजे भरभरून खाल्लं जातं.
मजा येते. मिष्टीला मज्जा येते का? मिष्टी पोट भरलंय का? मिष्टी खूप फुल झाली. काय केलं असतं? अच्छा डोनट असते तर 5 डोनट खाल्ले असते का? बरं 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 ठीक आहे ठीक आहे. तर मंडळींनो आत्ताच घरी आलेलो आहोत आणि फ्रेश म्हणजे ड्रेस चेंज केला आहे फक्त आणि अजून फ्रेश व्हायचं बाकी आहे. आता मिष्टीला आधी झोपू घालणार आणि मग त्यानंतर फ्रेश वगैरे होणार. तर एकदम असं फुल जाम झालेलं आहे पोट. खूप जास्त भरभरून खाल्लेलं आहे कारण खूप सारे मेनू दिसतात तिथे आणि मग हे खाते थोडंसं ते खाते थोडंसं. आईस्क्रीम राहिली, डेझर्ट राहिलं, हे राहिलं ते राहिलं असं करून खूप खूप काय काय खाल्लं जातं. हो की नाही मिष्टी? कसं वाटलं तुला बार्बिक्यू नेशनला जाऊन? मिष्टी तर म्हणत होती की ऑक्टन पिझ्झाला जाऊ. तिला म्हटलं चल ना तू इथे एकदा येऊन बघ, तुला देखील मज्जा येईल. म्हणजे याआधी आम्ही तिला घेऊन गेलेलो पण तेव्हा ती लहान होती भरपूर, त्यामुळे तिला काही असं एवढं आठवत नाही. म्हटलं चल आज आपण बार्बिक्यू नेशनला जाऊ, मस्त मज्जा करू. तर आज खूप सारं असं खाल्लेलं आहे आणि आता 12ला 10 मिनिटं बाकी आहे. आमची आज अॅनिव्हर्सरी अजून संपलेली नाहीये. तर हॅपी अॅनिव्हर्सरी साहेब. हॅपी अॅनिव्हर्सरी. तर चला मग आजचा दिवस असा मस्त गेलेला आहे आमचा निवांत आणि संध्याकाळ जरा धावपळीची. धावपळ म्हणजे काही नाही, मंदिरात गेलो, छान दर्शन घेतले. इथलं जे दत्त मंदिर आहे तिथे गेलो, त्यानंतर दगडूशेठला गेलो, तिथे देखील आम्ही दर्शन घेतले, छान निवांत दर्शन झाले. आणि त्यानंतर मग तुम्ही बघितलं की कुंभारवाड्यामध्ये गेलो. मला भरपूर दिवसांचं जायचं होतं, म्हटलं अजून थोडासा वेळ आहे आपल्याकडे, जाऊन येऊ. तर मग तिकडे गेलो आणि मग त्यानंतर बार्बिक्यू नेशनला भरपूर वेळ निवांत असं जेवण केलेलं आहे आणि जस्ट घरी आलोय, चेंज केलंय. म्हणलं चला की चला व्हिडिओचा एंड करून द्यावा. सो असा होता आजचा आपला व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असणार आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. छान बाय.